जाणार आहे। बाहेर म्हणजे कुठं? बाहेर म्हणजे सातारला। सातारला कशाला? काम आहे माझं। कोण कोण जाणार आहे? मी आणि यास्मिन। मग यास्मिन बरोबर नाही जायचं का? तू नीलम काकीला घेऊन जा की। अरे कुठं दिसणार बी ते? काय विशेष काम काढलंय? तुला ना प्रेमाबद्दल काही कदरच नाही। मला आहे की। मग कशाला आमच्या घरी येऊन चोंबडेपणा केला? अरे तुला माहितीये का आम्ही कोणाचा वाढदिवस साजरा करत होतो, का करत होतो? तू माझ्या घरी येऊन पचकलास ना, म्हणून आता माझं घराबाहेर पडणं मुश्किल झालंय। काय रे कॉलेज पडून आलाय का? कुलकर्णी बघा तिकडं। इथं कशाला आलाय? अहो सहज आलोय आम्ही इथं। इथं असंच येतात होय? गाडीवरनं आलाय वाटतं। रागू मैनाची जोडी। कोण रागू महिना? अरे आता तुम्हीच की। माझ्या घरचे माझ्या कुठल्या बी गोष्टीला नाही म्हणत नाहीत, आणि जर का माझ्या घरच्यांना विरोध केला तर जितू काका आणि सुमन काकी आहेत ना, ते मला सपोर्ट करणारच बघ। आपण शीतलीला आता जी सूट देतोय ना, ते दिलीच नाही पाहिजे। तर तिचं वय पण असं आहे ना, उगाच तिला कोण आवडायला लागलं, कुणाच्या प्रेमात बिमात पडली ना, तर आपलीच गोची होईल। तुझ्या आणि माझ्या चांगलं ठेल सगळं। क्या यावेळी बी मी जिंकलो। अरे तू किती बी जिंकणार, पण तुझ्या आधी भरती मीच झालोय। तुझ्या पाठीमागणे येत असतो बघ। बघ अरे ये भावा ये। अरे काय झालं? तुम्ही का दोस्त नाही माझ? दोस्त नाही म्हणजे? दोस्त नाही म्हणजे दोस्त नाही। ए आता नीट सांगतोस का काय झाले? तुमच्या दोघांचं 2 दिवस झालं काहीतरी गॅटमॅट चालू आहे, मला सांगत नाही काय नाही। आता जर सांगितलं नाही मला तर मी तुमच्या दोघांचं तोंड पण बघणार नाही। अरे काय राहू दे, नको बघू। आता जर मला सांगितलं नाही तर मी लय जोरात रडीन सांगतोय। माझ्या सांग्याला अरे बाबा का? अरे सांगतो बस, सगळं सांगतो तुला। तोंड पण ठेव तुझा आधी। सांगतो ना गपकी। हे बघ, मला आणि पूजाला भेटता यावं म्हणून आजी आणि शीतली मला मदत करतात। अरे बाबा एवढंच होतं। ते इक्याचं सिलेक्शन झालं ना, म्हणून ते आपलं हे हा इक्याच्या मामाकडे गेलेत भेटायला। हो हो असं आहे होय? हो। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, विक्रमच्या प्रेमाला आपला फुल सपोर्ट आहे, कारण लव्ह इज लाईफ। देअर यू आर। चला येऊ का? भैया, तू माझ्याकडनं किती बी माहिती काढण्याचा प्रयत्न कर की, मी पण लय खुफिया माणूस आहे। शीतल, आज्या, इक्या आणि पूजा कुठं आहेत आणि काय करतायत ते तुला कळून पण देणार नाही।
आजा एक विचारू का? विचार की. तुम्ही दिलेला शर्ट घातला आणि तुझी जिंदगीच बदलली ना? जिंदगी बदलली म्हणजे? म्हणजे तुला तो आर्मी ऑफिसर भेटला, त्याने तुला ते तलवारीचं गिफ्ट दिलं. त्याचा आणि शर्टचा काहीतरी संबंध आहे का? काय वाटेल ते बोलायचं आपलं. वाटेल ते काय? खरंच आहे की. बर असू दे. माझ्या घरचे माझ्या कुठल्या बी गोष्टीला नाही म्हणत नाहीत. आणि जर का माझ्या घरच्यांना विरोध केला तर जितू काका आणि सुमन काकी आहेत ना, ते मला सपोर्ट करणारच बघ. आपण शीतलीला आता जी सूट देतोय ना ते दिलीच नाही पाहिजे. तर तिचं वय पण असं आहे ना, उगाच तिला कोण आवडायला लागलं, कुणाच्या प्रेमात बिमात पडली ना तर आपलीच गोची होईल. तुझ्या आणि माझ्या चांगलं ठेल सगळं. काय हो, तुम्ही तर बोलत नव्हता मुलींशी, मग ह्याला हॅपी दिवाळी कशाला पाठवायची? मी पाठवायची यांना. तुम्ही पाठवायची. आणि माझ्या आईला लहानपणापासून वाटायचं की यांनी हिच्याशी लग्न करावं. जेव्हा आम्ही शाळेत एकत्र जायचो ना, तेव्हाच वाटायचं त्यांना की ही माझी सूनच व्हावी म्हणून. सगळी गडबड तुमच्याकडनं झाली आहे म्हणजे. आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये त्यांना काहीच आठवत नव्हतं, काहीच नाही. फक्त प्राजू आय लव्ह यू एवढंच म्हणत होते मला ते. आई वडील वगैरे कोणीच आठवत नव्हतं. टाइमपास पिक्चर ह्याच्यावर नव्हता. ये लो पानी पियो, पानी पियो. हमने कहा था ना गौरी जी मखाने मत खाओ. क्यों खाए मखाने? होगी ना परेशानी अब. शिशू बेटा, तुला तुला छोटी मम्माची आठवण येते? आता तू माझ्याशी बोलतेस की नाही? हा, आता तू जशी माझ्याशी बट्टी केलीस ना, तशीच बट्टी आपण छोट्या मम्माशी अजिबात करायची नाही. हो मॅडम, कुठे चाललात? बिल्डिंग मध्ये का? अहो एंट्री करा ना. इन टाइम आउट टाइम लिहावं लागेल. आउट टाइम लिहिणार नाही मी आता, कायमची आले. शेतकरी नवरा पदरात पडलाय म्हटल्यावर करायलाच पाहिजे मला काम. तुमच्या वाटणीचं काम मी करतो, पाहिजे तर तुम्ही बसा. प्रॉब्लेम काय आहे? भाई, लेडीज बाथरूम मध्ये जायला लागणार आहे, आपल्याला जायचं नाहीये. म्हणून तुला सांगतोय गाडी घेऊन ये, कारण रिक्षा आणि टॅक्सी पकडायला गेलो ना तर हवा टाईट होईल. आता आपली ठसल आहे, आपल्याला माहिती आहे. काही नाही पाय जरा थोडं. तर पण 5 मिनिटं जर तू आपल्याला जर दिली असती ना, टाइम प्लस दिला असता, तर मग आपल्याला इकडे जरा डाउनलोडिंग